नमस्कार मित्रांनो, वायपी अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, पुन्हा एका जिल्ह्याच्या पोलीस शिपाई भरतीच्या ज्या रिक्त जागेचा आकडा आहे तो आकडा आपल्याला समोर येताना दिसत आहे. या ठिकाणी बघू शकता पोलीस शिपाई भरती आणि सर्व जो तपशील आहे, एकूण रिक्त जागा किती आहे आणि किती जागा भरल्या जाणार आहे त्या संदर्भातलं सविस्तर तपशील जो आहे तो तपशील या ठिकाणी आलेलं आहे. तर ही जी या ठिकाणी रिक्त जागेचा तपशील आहे तो आहे जालना शहर पोलीस शिपाई या पदासाठीचं. आता या ठिकाणी रिक्त जागा किती आहे, कोणत्या पद्धतीने आकडा या ठिकाणी आहे तो या ठिकाणी सविस्तर माहिती या ठिकाणी आपण बघूया. आता या ठिकाणी एकत्रित मंजूर जर पदं बघितली आपण तर मंजूर पद आहेत 1039 पदं. आता पोलीस शिपाईचे हजर पदं त्यापैकी 740 आहेत. पोलीस नाईक हजर पद आहे त्या ठिकाणी 136 म्हणजेच 1039 मधून साधारणतः हे दोनही जर पदं वगळली तर 876 पदं वगळून या ठिकाणी बाकीची रिक्त पदं आहेत. रिक्त पदं किती आहेत मग तर 163 31/12/2023 पर्यंत रिक्त झालेली जी काही पदाची संख्या आहे ती पदांची संख्या या ठिकाणी 163 आहे. आता या ठिकाणी 163 पदामधून या ठिकाणी बघू शकता स्वीकृत दिलेली परंतु हजर न झालेली 60 पदं आहेत. त्यानंतर निव्वळ रिक्त पदं आहेत 103. त्यानंतर 103 मधनं बघू शकता या ठिकाणी अनुकंपकरिता या ठिकाणी ज्या रिक्त जागा अनुकंप आहे त्या अनुकंपाकरिता 20% आरक्षित जागा म्हणजे 21 जागा या ठिकाणी दिलेल्या आहे. त्यानंतर SRPFच्या ठिकाणी बदलीकरिता 10% जागा म्हणजे 10 जागा त्यामधनं मायनस झाल्या आणि एकूण या ठिकाणी 31 जागा ज्या आहेत 31 जागा 103 मधून मायनस झालेल्या आहे. म्हणजेच या ठिकाणी राहिल्या कोणत्या तर या ठिकाणी फक्त 72 जागा या ठिकाणी रिक्त बघू शकता. जी काही पोलीस भरतीकरिता उपलब्ध होणारी जी पद आहे ती पदांची संख्या या ठिकाणी तुम्ही बघू शकता. आता या ठिकाणी बघा अनुसूचित जातीसाठी आहे त्या ठिकाणी 12, अनुसूचित जमातीसाठी आहे 2, व्हिसा प्रवर्गासाठी 0, बी या ठिकाणी NTB 4 आहे, NTC आहे 3, NTD आहेत 0. अशा पद्धतीने या ठिकाणी ज्या तुमच्या रिक्त जागा आहे त्या रिक्त जागा या ठिकाणी दिलेल्या आहेत. आता यामध्ये बघू शकता EWS आणि खुल्या प्रवर्गासाठी किती आहेत तर EWS साठी 4 आहेत आणि खुल्या प्रवर्गासाठी 25 जागा रिक्त आहेत. इतर मागास प्रवर्ग यासाठी 21 आहे आणि विमाप्र यासाठी आहेत 1 जागा. अशा पद्धतीने एकंदरीत या ठिकाणी जर जागेचा आकडा बघितला तर या ठिकाणी जागेचा आकडा आहे 72. म्हणजेच जालना शहर पोलीस शिपाई या पदासाठी या ठिकाणी जे आहे पोलीस शिपाई पदासाठी या ठिकाणी 72 जागा आता ह्या ॲडव्हर्टाईजमध्ये येण्याची शक्यता आहे. कारण त्यांनी रिक्त जागेचा जो आकडा आहे 31/12/2023 पर्यंत हा जो काही आकडा आहे तो आकडा 31/12/2023 पर्यंतचा आकडा या ठिकाणी दिलेला आहे. तर या ठिकाणी जालना जिल्ह्याची जी काही या ठिकाणी जालना पोलीस शिपाई शहर पोलीस शिपाई जे आहे त्यासाठी 72 ज्या रिक्त जागा आहे त्या रिक्त जागेचा या ठिकाणी जो आकडा आहे तो आकडा या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. याआधी आपण जे काही नागपूर ग्रामीण असेल किंवा बाकीच्या जिल्ह्याच्या असेल 2-3 जिल्ह्याच्या सुद्धा ज्या जागा आहे त्या जागा या ठिकाणी प्रसिद्ध झालेल्या आहेत. म्हणजे लवकर पोलीस भरतीला या ठिकाणी सुरुवात होणार आहे. पोलीस भरतीची तयारी करत असाल तर मार्केटमध्ये पोलीस भरती संदर्भात एक छान पुस्तक आहे पोलीस भरती 95 प्रश्नपत्रिका संच. याचं वैशिष्ट्य काय आहे तर मुख्य वैशिष्ट्य या ठिकाणी 2023 मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचा जो समावेश आहे तो समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर मुंबई नायगाव म्हणजेच मुंबई शहर आणि उपनगरवरील विशेष सराव प्रश्न सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेले आहे. आता 2023 मध्ये झालेले सर्व जे काही वाहन चालक आहे त्याचबरोबर पोलीस शिपाई SRPF 95 प्रश्नपत्रिकाचा यामध्ये समावेश आहे. आणि या पुस्तकामध्ये पोलीस वाहन चालकाच्या 29, त्याचबरोबर शिपायाच्या 39, पोलीस प्रशासन 8, त्यानंतर मुंबई शहर आणि उपनगर अशा 7, त्याचबरोबर SRPFच्या 12 अशा एकूण 95 प्रश्नपत्रिकाचा म्हणजेच 8375 प्लस प्रश्नांचा समावेश या ठिकाणी देण्यात आलेला आहे. अंतिम उत्तर तालिकेनुसार या ठिकाणी जी काय आन्सर की आहे तुमची आन्सर की देण्यात आलेली आहे. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडचं या ठिकाणी हे पुस्तक आहे. विठ्ठल राऊतवार सरांचं. किंमत आहे 365 रुपये. महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहे. या ठिकाणी अत्यंत उपयोगी असं पडणारं तुम्हाला पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच 95 8375 प्लस प्रश्नाचा यामध्ये तुमचा सराव होणार आहे. तर नक्कीच जवळच्या बुक स्टोअरवरून खरेदी करा.